मित्रो नमस्कार. काल आपण गोखले यांचा परिचय ही चर्चा आपण केली. तर आता आपण गोखले यांचा राजकीय प्रवास, त्यांचं राजकीय जीवन, त्यांच्यावरील प्रभाव ही चर्चा आपण थोडक्यात करूयात. भारतीय राजकारणामध्ये जो उदारमतवादी प्रभाव होता, जी सुरुवात रानडे, आगरकर, गोखले या प्रमुख विचारवंतापासून होते आणि प्रमुख विचारधारा भारतीय उदारमतवादी विचारधारा याचा सूत्रपात या अभ्यासकांच्या विचारातून झालेला आपल्याला दिसतो. 28 डिसेंबर 1885 रोजी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर काँग्रेसमध्ये दोन गट आपल्याला पाहायला मिळतात. एक जहाल आणि दुसरा मवाळ. जो जहाल गट होता, या जहाल गटाचं नेतृत्व टिळकांनी केलं आणि मवाळ गटाचं नेतृत्व गोखले यांच्या मार्फत आपण पाहतो. म्हणजे हा टप्पा असा होता की भारतीय राजकारणामध्ये दोन प्रमुख प्रवाह होते. एक प्रवाह असा होता टिळकांचा, जो जहाल प्रवाह होता. त्यांच्या मते आधी आपल्याला राजकीय सुधारणा महत्त्वाच्या आहेत, म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य महत्त्वपूर्ण आहे आणि स्वातंत्र्यानंतर आपण आपल्या सामाजिक सुधारणांचा विचार करू. हा एक टप्पा होता, हा एक प्रवाह होता. दुसरा प्रवाह होता गोखले यांचा, जो मवाळवादी होता आणि यांचं म्हणणं असं होतं की आपण प्रारंभी सामाजिक सुधारणा यांना प्राधान्य देऊ आणि सामाजिक सुधारणेच्या माध्यमातून आपल्याला राजकीय स्वातंत्र्य प्राप्त करता येईल. आणि हा जो टप्पा होता, हा टप्पा प्रारंभीचा टप्पा होता काँग्रेसच्या स्थापनेनंतर, जे काँग्रेस अंतर्गत एक राजकीय उद्देशासाठी काम करणारी आणि दुसरी सामाजिक परिषद, जी समाज सुधारण्यासाठी कार्य करणारी संघटना ती होती आणि याचं नेतृत्व हे मवाळ गटाने केलं आणि त्याचे प्रमुख गोखले होते. म्हणून भारतीय राजकारणामध्ये गोखले यांचा जो राजकीय प्रवास आपण पाहतो, तो राजकीय प्रवास टिळक आणि गोखले या दोघांचा एकदाच झाला आणि एकाच व्यासपीठावरून झाला, म्हणजे काँग्रेसच्याच व्यासपीठावरून झाला. आणि टिळकांनी जहालवादाचा पुरस्कार केला, जहालमतवादाचा पुरस्कार केला, तर गोखले यांनी मवाळमतवादाचा पुरस्कार केला. आणि गोखले यांनी सुधारणेच्या माध्यमातून, म्हणजे सामाजिक सुधारणाच्या माध्यमातून लोकशिक्षण, अस्पृश्यता, जाती निर्मूलन, स्त्री शिक्षण, स्त्री स्वातंत्र्य इत्यादी सामाजिक कार्यामध्ये त्यांनी हिरिरीने भाग घेतला. आणि प्रारंभीचा जो त्यांचा टप्पा होता, तो टप्पा काँग्रेस अंतर्गत सामाजिक सुधारणेचा पुरस्कार करणारा टप्पा होता. म्हणून जहाल विरुद्ध मवाळ या संघर्षामध्ये गोखले यांची नेहमीच त्यांचा पुढाकार हा सामाजिक सुधारणांच्या मार्फत होता आणि समाज सुधारणाच ह्या महत्त्वपूर्ण असून त्याच आपल्याला राजकीय स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी पात्र बनवतील अशी भूमिका ही गोखले यांची होती. गोखलेवर जो मुख्य प्रभाव होता, तो मुख्य प्रभाव होता चारवाक, अद्वैतवाद, तसेच भारत आणि पाश्चिमात्य विचारातील त्यांचा प्रभाव. त्या प्रभावातून त्यांनी स्वतःची विचारसरणी विकसित केलेली आपल्याला दिसून येते. आणि जेव्हा आपण गोखले यांचा राजकीय प्रवास पाहतो, तर काही निवडक घटना जर आपण पाहिल्या, तर त्या निवडक घटनाच्या आधारावर गोखले यांच्या जडणघडणीचा आपल्याला विचार करावा लागतो. त्यामध्ये त्यांच्या राजकीय प्रवासात 1902 मध्ये त्यांनी मध्यवर्ती कायदेमंडळावर त्यांची निवड झाली आणि त्यांनी विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली आणि सामाजिक प्रश्न हे ब्रिटिशांच्या दरबारी मांडून त्या प्रश्नांच्या समर्थनार्थ सनदशीर मार्गाने बदल घडून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यामध्ये ते यशस्वी देखील झाले.
त्यांच्या विचारातील आणि त्यांच्या जीवनातील जी महत्त्वाची घटना म्हणजे की ज्याला आपण महत्त्वाची घटना असं म्हणतो ते म्हणजे 1919मध्ये जो मोर्लो-मिंटो सुधारणा कायदा होता, या सुधारणा कायद्याचा मसुदा तयार करण्याची संधी ही गोखले यांना प्राप्त झालेली होती. म्हणजे गोखले यांनी 1909च्या मोर्लो-मिंटो सुधारणा कायद्याचा मसुदा तयार केलेला होता. ही गोष्ट आपल्यापैकी बऱ्याच जणांना ती माहीत नाही. आणि त्यासाठी ते इंग्लंडला गेले आणि इंग्लंडमध्ये ते वास्तव्यामध्ये होते. या दरम्यानच्या काळात त्यांनी अनेक संसद सदस्यांना भेटून भारतातील सामाजिक प्रश्नांवर, भारतातील समस्यावर त्यांनी चर्चा घडवून आणली आणि अशा प्रश्नांना संमत करून घेण्यासाठी त्यांचं महत्त्वाचं योगदान आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांना या बाबीमध्ये यश देखील प्राप्त झालेलं आहे. गोखले हे काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. त्यांनी डिसेंबर 1905मध्ये बनारस येथे जे काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं त्या काँग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते आणि त्यांनी आपली जबाबदारी ही नीट पद्धतीने पार पाडलेली आपल्याला दिसते. 13 जून 1905 रोजी त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली आणि ही स्थापना अतिशय निर्णायक ठरली. त्याबरोबरच ते मुंबई प्रांताच्या विधिमंडळाचे सदस्य होते. त्यांनी सन 1902 पासून केंद्रीय कायदेमंडळाचे सभासदत्व अशी अनेक पदे त्यांनी भूषवलेली होती आणि त्यांनी सभागृहामध्ये अर्थसंकल्पावरील त्यांची भाषणे ही अतिशय महत्त्वाची होती आणि ती गाजली. ज्या भाषणामधून त्यांच्या आर्थिक विचाराची आपल्याला कल्पना येते. म्हणून ते राजतज्ञ तर होतेच, म्हणजे राजकीय तज्ज्ञ तर होतेच, त्याबरोबर ते मोठे अर्थतज्ज्ञ देखील होते आणि भारतीय अर्थतज्ज्ञांमध्ये त्यांचा देखील आपल्याला विचार करावा लागतो. ते प्रथम श्रेणीचे अर्थतज्ज्ञ होते. त्यांच्यातील तत्वनिष्ठा, नैतिकता, सौजन्य, निस्वार्थ सेवावृत्ती यांना प्रभावित होऊन महात्मा गांधीजींनी त्यांना महात्मा गोखले असे म्हटले होते. म्हणजे ह्या सगळ्या गुण गोखलेमध्ये पाहून गोखलेंना ते महात्मा गोखले अशा नावाने महात्मा गांधीजी हाक मारत असत. आणि ब्रिटिशांच्या वाढत्या खर्चाची चौकशी करण्यासाठी जो लॉर्ड वेल्बी यांच्या अध्यक्षतेखाली जो आयोग नेमण्यात आला होता, त्या आयोगासमोर गोखले यांची साक्ष ही महत्त्वाची होती आणि या साक्षीमुळे त्यांचा भारतभर किंवा महाराष्ट्रभरच नव्हे तर जगभर त्यांच्या विचाराचा स्वीकार करण्यात आला आणि ते जगभराच्या चर्चेमध्ये आपल्याला आलेले दिसतात. आणि त्यांनी रानडे यांच्या प्रभावातून आपली स्वतंत्र अशी विचारसरणी निर्माण केलेली आपल्याला दिसते. म्हणून आपण काल पण म्हणालो की भारतीय राजकारणातली जी गुरुशिष्य परंपरा आहे ती गुरुशिष्य परंपरा म्हणजे रानडे हे गोखलेंचे राजकीय गुरु आहेत आणि गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय गुरु आहेत. म्हणून ही गुरुशिष्य परंपरा आपल्याला पाहायला मिळते. त्याबरोबर त्यांनी भारतात जे येऊ घातलेले कायद्याचे राज्य होते ब्रिटिशांच्या मार्फत, शांतता आणि सुव्यवस्थेची प्रस्थापना होती. आधुनिक लोकशाही मूल्यांचं विजयारोपण भारतामध्ये होत होतं. सामाजिक सुधारणा भारतात घडत होत्या, प्रबोधन भारतात घडत होतं आणि हे सगळं शिक्षणाच्या मार्फत घडत होतं. कायदा, दळणवळण, तंत्रज्ञान, प्रसारमाध्यमे इत्यादी उदारमतवादी विचाराची सुरुवात भारतामध्ये होत होती. म्हणून उदारमतवादी विचाराचा पुरस्कर्ता म्हणून गोखले यांच्याकडं पाहिलं जातं आणि त्यांनी जरी ब्रिटिशांचे समर्थन केले असले या तत्त्वाच्या आधारावर, तरी देखील त्यांचा आग्रह हा स्वदेशी वस्तू वापरण्यावर होता आणि ते म्हणतात की स्वदेशीच्या वापराच्या माध्यमातून आपल्याला देशाची आर्थिक घडी नीट बसवता येईल किंवा देशाच्या आर्थिक विकासामध्ये आपल्याला योग्य प्रकारची भर टाकता येईल अशी भूमिका ही गोखले यांनी मांडलेली आपल्याला दिसते.
गोपाळ गणेश आगरकरांनी जे सुरू केलेलं सुधारक नावाचं वृत्तपत्र होतं, या इंग्रजी आवृत्तीची जबाबदारी देखील त्यांच्यावर पडली आणि त्यांनी त्यांची आपली जबाबदारी ही अतिशय काटेकोरपणे आणि नीट सांभाळली. त्याबरोबरच त्यांनी सार्वजनिक सभा, राष्ट्रसभा समाचार या वर्तमानपत्रातून सुधारणावादी लेख लिहिले, ज्या सुधारणा भारतीय समाज जीवनामध्ये घडवून आणण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्याबरोबरच त्यांचं एक महत्त्वाचं योगदान भारतीय राजकारणामध्ये आणि त्याची जडणघडण जी झाली, एकतर भारतीय परंपरा, ज्या परंपरा इथल्या लोकशाहीला पोषक आहेत, नैतिकतेला पोषक आहेत, न्यायाला पोषक आहेत, मानवतेला पोषक आहेत, अध्यात्म म्हणजे कर्मकांड या अर्थाने नाही, अंतःकरण या अर्थाने याला पोषक आहेत, अशा परंपरांचं त्यांनी समर्थन केलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून त्यांनी भारतीय राजकारणामध्ये राजकीय अध्यात्मीकरण किंवा राजकारणाचे अध्यात्मीकरण हा मुद्दा महत्त्वाचा मानला आणि त्यांच्या मते भारतीय राजकारणात अध्यात्मीकरणाचा उपयोग घेऊन आपण म्हणजे राजकारणाचे अध्यात्मीकरण करून राजकारणामधली अनैतिकता संपून आपण राजकारणात नैतिकता प्रस्थापित करू शकतो, ज्या माध्यमातून आपल्याला एका योग्य दिशेने जाता येईल आणि ती योग्य दिशा महत्त्वपूर्ण ठरेल. म्हणून साध्य आणि साधन याला जोडण्याचा जो सांधा आहे तो म्हणजे नैतिकता आहे आणि नैतिकता भारतीय समाज जीवनाच्या विकासाकरिता, भारतीय समाजाच्या पुनर्मांडणीकरता ती आवश्यक आहे, अशी भूमिका ही गोखले यांनी मांडलेली दिसते. पुढे महात्मा गांधीजींनी राजकारणाच्या आध्यात्मिकरणाचा सिद्धांत मांडला आणि या सिद्धांताच्या माध्यमातून त्यांनी भारतीय राजकारणाला अनैतिकता, असत्य या विळख्यातून बाहेर काढून एका सत्याच्या मार्गावर, सत्याग्रहाच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न गांधीजींनी केला. त्याचा मूळ उद्देश हा गोखले यांच्या विचारामध्ये पाहायला मिळतो. जो सत्यवादी तो सत्याकडे जाणारा आहे, त्याबरोबरच ते नैतिकतेला महत्त्व देणारा आहे आणि या माध्यमातून त्यांनी भारतीय राजकारणाला एक दिशा देण्याचा प्रयत्न केला आणि ती दिशा त्यांच्या विचारातून प्राप्त होताना आपल्याला दिसते. म्हणून हायलँड या एका लेखकांनी गांधीजीची तुलना गोखले यांची तुलना ही इटालीतील जो डी काहूर होता, कारण या डी काहूरनी मॅकियावेलीच्या नंतर डी काहूर, गॅरिबॅल्डी यांनी इटालीच्या एकीकरणासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली, त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं. तसंच योगदान भारतीय राजकारणामध्ये गोखले यांचं आहे, असं प्रतिपादन हे हायलँड या अभ्यासकांनी केलेलं आहे. एकंदरीत जेव्हा आपण गोखले यांच्या राजकीय प्रवासाचा विचार करतो किंवा त्यांचं राजकीय जीवन पाहतो, त्यांच्या राजकीय विचाराचा जो सार होता तो सार म्हणजे त्यांच्या विचारात उदारमतवादी तत्त्वे किंवा उदारमतवादी सिद्धांताचं अनुकरण, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रप्रेम, सनदशीर मार्गाची चळवळ किंवा सनदशीर मार्गाने परिवर्तन किंवा सामाजिक बदल, सत्ता विकेंद्रीकरण, स्वराज्य, लोकशाहीचा विचार आणि अध्यात्मवाद या विचाराचे प्रतिबिंब हे गोखले यांच्या विचारामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणून भारतीय राजकारणामध्ये आपण कुठलाही विचारून समजून घेत असताना आपणास त्याची पार्श्वभूमी विचारात घेणं हे गरजेचं आहे. एक हेगेल नावाचा मोठा तत्त्ववेत्ता आहे आणि तो असा म्हणतो की कोणत्याही विचारांचा आपल्या काळाचा आपत्ती असतो. तो तत्कालीन जी सामाजिक परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या आधारावर त्याची जडणघडण होत असते आणि त्याच जडणघडणीला भारतातला कुठलाही अभ्यासक, विचारवंत, सुधारक हे अपवाद असू शकत नाही. भारतातच नाही तर जगातला कुठलाही विचारवंत, अभ्यासक या परिस्थितीला अपवाद असू शकत नाही, जी परिस्थिती हेगेलनी प्रतिपादन केलेली आहे. म्हणून गोखले यांचा विचार
हा महत्त्वपूर्ण असून प्रवाहाचा अ, त्यांनी एका प्रवाहाचं नेतृत्व केलं, जे प्रवाह मवाळवादी होता, मितवादी होता. त्यांचं म्हणणं असं होतं, की आधी आपण सामाजिक सुधारणा महत्त्वाच्या मानू. सामाजिक सुधारणा जर आपण करू, तर आपण आपोआप राजकीय सुधारणा आपल्याला प्राप्त करता येतील. आणि म्हणून हा जो टप्पा होता, हा टप्पा आपल्याला 1885च्या काँग्रेसच्या स्थापनेपासून ते 1920च्या गांधी नेतृत्वापर्यंत पाहायला मिळतो. आणि 1920च्या दरम्यान जे जुने नेते होते, म्हणजे गोखले असतील, आगरकर असतील, टिळक असतील, यांच्या निधनानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा ही महात्मा गांधीजीकडे आली. आणि महात्मा गांधीजींनी आपल्या विचाराचा आदर्श हा गोखले यांच्या विचारांना मानून पुढील भारतीय राजकारणाची आणि काँग्रेसची रणनीती ठरवली. आणि यामध्ये गोखले यांच्या विचाराचं महत्त्व आपल्याला अधिक पद्धतीनं विचारात घ्यावं लागतं. म्हणून आपण थोडक्यात गोखले यांच्या राजकीय प्रवासाची, त्यांच्या राजकीय जीवनाची, त्यांच्यावर पडलेल्या प्रभावाची आपण ही चर्चा केलेली आहे. तर आपण नंतरच्या लेक्चरपासून त्यांच्या एकेका विचाराची चर्चा आपण करूयात. धन्यवाद.